नमस्कार. मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेळ आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे. शेतकरी मुलगा. शेतकरी मुलगा कोणीच स्वीकारत नाही. कुठल्याही मुलीच्या आई वडील शेतकरी मुलाला स्वीकारत नाहीये. शेतकरी मुलाशी लग्न करायला कोणीही तयार होत नाहीये. हे वास्तव जरी असलं तरी ते वास्तव चुकीचं आहे. ते स्वप्नात फिरतात. मगाशी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वप्न काय असतं आणि वास्तव काय असतं, तसंच शेतकरी मुलगा हा शरीर कष्ट करतो, शारीरिक कष्ट करतो, दिवसभर कष्ट करत असतो, उन्हा वाऱ्या पावसात भिजत असतो. त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी आजार हे त्याच्याजवळ जात नाही, फिरकत नाहीये. त्याची प्रकृती सदृढ असते आणि शेतकरी मुलगा हा कुठल्याही आजाराने ग्रासलेला नसतो. तसा नोकरीवाला मुलगा आणि शेतकरी मुलगा यातला फरक जर सांगायचा म्हणला तर नोकरीवाला मुलगा, आयटी क्षेत्रातला मुलगा किंवा कुठल्या ऑफिसमध्ये बसून काम करणारा मुलगा, आज शिक्षण झाल्यामुळे सर्व मुलांना बसूनच काम करावं लागतं. कॉम्प्युटर नॉलेज आलंय, कॉम्प्युटर आलंय, त्यामुळे कॉम्प्युटरवरती बसून काम करतं, 12 तास काम करतं. 12 तास बसल्यामुळं त्याच्या कमरेचा विकार पहिला सुरू होतो. त्याचा मणका दुखतो, कंबर दुखते किंवा जाड स्थूलपणा निर्माण होतो किंवा थायरॉइड सारखे आजार निर्माण होतात, शुगर सारखे आजार निर्माण होतात, बीपी सारखे आजार निर्माण होतात. तर त्या मुलाला, त्या मुलीला हे बसल्यामुळे आजार निर्माण झाल्यामुळं त्यांच्या लग्नाचा त्यांच्यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणजे मुला मुली एकमेकाला वेळ देऊ शकत नाही. त्यांचं जर रोजचं जीवन पाहिलं, रोजचा 24 तासाचा आराखडा बघितला, तो 2 तास उठून त्याला उलटायला लागतात. 12 तास त्याच्यानंतर तो 2 तास कामावर जायला लागतात किंवा 1 तास कामावर जायला लागतात. साधारण सरासरी 1 तास धरूया. 2 आणि 1 3 आणि त्याचे 12 आणि 3 15 तास गेले. परत घरी यायला 1 तास 16 आणि परत घरी आवरून ते झोपेपर्यंत 2 तास जातात. म्हणजे 18 तास जर त्याचे गेले तर त्याच्या जीवनात फक्त 6 तास उरतात. 6 तासात त्याला ती परिपूर्ण झोप सुद्धा होत नाही, कारण सरासरी माणसाला झोप ही 6 ते 8 तासाची पाहिजे. मग त्याची झोप परिपूर्ण होत नाही. मग तो त्याच्या बायकोला किंवा ती तिच्या नवऱ्याला तेवढा वेळ देऊ शकत नाही. हा महत्वाचा भाग आहे. तर शेतकरी मुलगा हा संपूर्ण वेळ आपल्या बायकोसाठी खर्च करू शकतो, बायकोसाठी कष्ट करू शकतो आणि असा सदृढ मुलगा, असा प्रामाणिक मुलगा, कष्टकरी मुलगा आत्ताच्या मुलींनी स्वीकारावं आणि त्यांच्याशी लग्न करावं, हा माझा संकल्प आहे. असं मी वेळोवेळी सांगतो की शेतकरी मुलगासारखा तुम्हाला दुसरा मुलगा निरोगी सापडणार नाही. तसंच जर विचार केला की शेतकरी मुलगा फार फार तर कमी पैसे कमवत असेल, ठीक आहे ना, तुमचे ₹1,00,000 जर आयटी क्षेत्राला मुलगा कमवत असेल, तो जर 50,000 कमवत असेल, पण त्याचं शरीर सदृढ असून त्याची प्रकृती छान जर असेल तर ते 50,000 सुद्धा उत्तम आहे, उत्तम आहे. त्याचं शेतातला पीक किंवा अन्नधान्य, भाजीपाला हा ताजा भाजीपाला तुम्हाला खायला मिळतो. त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विकार होत नाहीये. तसं आयटी क्षेत्रातला किंवा इतर क्षेत्रातला मुलगा, जो खुर्ची बसून काम करणारा मुलगा, त्याच्याकडनं ताजा भाजीपाला किंवा अशा काही गोष्टी मिळत नाही. तुम्हाला जंक फूड खायला मिळतात. हॉटेलिंगमुळे, तुमच्या जंक फूडमुळे तुमच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होतात. तुमच्या त्याचा सेक्स लाईफवरती पण परिणाम होतो. तर ते असं न करता आजच्या मुलींनी, आजच्या मुलींच्या आईवडिलांनी शेतकरी मुलाला महत्व द्यावं. उद्या खराच जर श्रीमंत कोण असेल तर शेतकऱ्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीच नाही आहे जगावरती. आणि जगावरती उद्याचा राज्यकर्ता कोण असेल, जर शेतकरी असेल तर शेतकरी मुलाला नाकारू नका. शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचा हट्टाच करा आणि तुमचं जीवन सुंदर करा. हाच माझा संदेश आजच्या तरुण मुलींना, मुलीच्या नातेवाईकांना हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, हाच माझा उद्देश आहे. नमस्कार.